विद्यार्थी मित्रांनो, मी हॅलो बंद हा मी आतापर्यंत जेवढे काही अधिकारी घडलेले आहेत त्यांचा म्हणजे कधीच असा जाहिरातीसाठी वापर केलेला नाही. म्हणजे मला ते आवडत नाही किंवा एवढे सगळे फोटो दाखवायचे. एवढे जर फोटो जर दाखवायचे ठरले ना तर आमचा क्लास नाही, हा संपूर्ण रस्ता सुद्धा भरून जाईल. एवढे सगळे येतात. म्हणजे PSIचाच विचार जर केला तर PSIच्या कमीत कमी 100 बॅनरवरती फोटो बसणार नाहीत, एवढे फोटो आहेत आपल्याकडे. परंतु जे आपले सिलेक्टेड उमेदवार आहेत त्यांचं कौतुक करणं, त्याचबरोबर त्यांचा यथोचित सन्मान करणं हे आपले कर्तव्य आहे आणि हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण ज्यावेळेस एक मुलगा सोयी लागतो त्यावेळेस त्याचं अख्खं घर काय लागतं, सोयी लागत असतं. म्हणून एक पोस्ट काय असते ती क्लास 3ची असेल किंवा क्लास 4ची असेल, हे सगळ्याच्या सगळं जे आहे ना, हे सगळं पगार किती यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभे आहेत आणि तुम्ही स्वतःची सिद्धता केली, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे एक राजू नावाचा मुलगा होता आणि तो कधी सांगायचेच नाही, एकदम गरीब होता, पाठीमागे बसायचा कोपऱ्यामध्ये. आणि इतका शांत आणि इतका गरीब आणि तो सारखा घाबरलेला असायचा. बाळांनो, MPSCची तयारी करणारं पोरग, त्याला 2 टायमाचा स्वयंपाक करून, धुणे भांडे करून, सावत्राईचे लुगडे धुवून तो आपल्याकडे इथे यायचा क्लासला. त्याचे वडील कॉन्स्टेबल होते, त्याच्या वडिलांचं दुसरं लग्न होतं. आणि हे पोरग जे आहे ना, हे पोरग सकाळ संध्याकाळ मार खायचं. म्हणजे एखाद्या कामावाल्या बाईसारखा ती त्याची सावत्राई त्याचा वापर करून घ्यायची. आणि ज्यावेळेस त्याचं सिलेक्शन झालं आणि त्याच्या लिस्टमध्ये आलं, त्याचं वाक्य काय होतं म्हणलं, वाक्य काय होतं माहिती, राजूच्या आयुष्यामधली ही सर्वात पहिली खुशी. म्हणजे त्याने त्याच्या वयाच्या 24व्या वर्षापर्यंत एकही दिवस सुखाचा पाहिलेला नव्हता. आणि वडिलांचं काही लक्ष नाही, वडिलांचं त्या बायकोमध्येच लक्ष पूर्णपणे. मग मला एवढं वाईट वाटलं त्या गोष्टीचं. म्हणलं तू सांगितलं का नाही, आलं सांगितलं का नाही. त्याच्यानंतर राजू 1 वर्षानंतर बायकोला घेऊन भेटायला आला मला. त्यावेळेस राजूची तब्येत सुधारली होती, त्याच्या चेहऱ्यावरची एकदम रौनक बदललेली होती. याचा अर्थ असा असतो की आपण किती अडचणीत आहेत त्यासाठी ईश्वर आपल्याला एक मार्ग देत असतो. आणि तो मार्ग जर तुम्ही नाही कॅश केला किंवा तो मार्ग जर नाही स्वीकारला तर तुमच्या जगण्याला काही अर्थ नाही. आणि स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरणारे लाखो असतात, परंतु तयारी करणारे थोडे असतात, म्हणून घाबरून जायचं नाही. आजची आपली जे सत्कार मूर्ती आहे, मी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी आजचा सत्कार जो आहे हा सत्कार माझ्यासाठी विशेष महत्वाचा काय एवढं सांगतो तुम्हाला. कारण एकच माणूस 3-3 पोस्ट काढत असेल त्याला खरं तर 3-3 पुष्पगुच्छ आणायला आणणं आवश्यक होतं. कारण एकाच व्यक्तीने जर 3 पोस्ट मिळवले असतील तर त्यासाठी खरं 3दा सत्कार याच ठिकाणी करणं आवश्यक आहे, माझं कर्तव्य आहे ते. तर आजचे जे आपले सत्कार मूर्ती आहेत त्यांना इथं मी आपल्या स्टेजवरती निमंत्रित करतो. जे ऑनलाईन मुलं आहेत त्यांनी पण पाहून घ्या. जर पोलीस भरतीतून किंवा इतर याच्यातून तुमचं ज्यावेळेस सिलेक्शन होईल सरळ सेवेतून, त्यावेळेस याच ठिकाणी मी तुमचा सत्कार करेल. मी काही कोणाचे फोटो मागून आणत नसतो. जो क्लासमध्ये सत्कार होईल तोच आमचा रिअल सत्कार असतो. जेवढे आपल्याकडे एक सर्व्हिसमन होते ते सगळे लागले, कोणीच राहिलेलं नाही खाली, कोणीच नाही टोटल. आणि तेच एक सर्व्हिसमॅनचे रिझल्ट जरी म्हणलं तर ते कमीत कमी 100 रिझल्ट असतील आपले. परंतु कोणी फोन केला, कोणी नाही फोन केला, कोणी फोटो पाठवले नाही फोटो पाठवले. कारण कसं असतं की मुलं जाहिराती पाहून येत असतात क्लासला, आणि जाहिरात जर तुमची फसवी असेल तर क्लासमध्ये आल्यानंतर त्यांना 100% पश्चाताप होणार की या माणसाकडे आपण विनाकारण क्लास लावलाय. म्हणून मी अशा प्रकारचे माउथ पब्लिसिटीने जेवढे मुलं येतील तेवढेच मी घेण्याचा प्रयत्न करतो. तर आजचा हा सत्कार माझ्यासाठी, माझ्या क्लाससाठी महत्वाचा आहे. आणि आजच्या सत्कार मूर्तीचं मी नाव या ठिकाणी तुम्हाला सांगतो. विजय शालिग्राम सपकाळे त्यांचं नाव आहे. या, आणि मी विजयला या ठिकाणी बोलवतो आणि त्याचा थोडक्यात परिचय या ठिकाणी सांगतो. तो 40 गावचा आहे, जिल्हा जळगाव, बरोबर ना, जळगाव. आणि त्याचं बी फार्मसी झालंय. त्याचे वडील कॉन्स्टेबल आहेत. तो माझे 2018-19 बॅचचा विद्यार्थी आहे. तर वडील पोलीसमध्ये आहेत त्याचे कॉन्स्टेबल, आणि फार्मसी ऑफिसर म्हणून त्याचं 2 ठिकाणी सिलेक्शन झालंय. आणि तो रेसमध्ये जिल्हा परिषदच्या, म्हणजे एका माणसाला किती पोस्ट मिळाल्यात, 3. जर कोणाला काही वाटत असेल तर समोर तुमच्या हा सूर्य आणि हा जयद्रथ मी तुमच्या समोर सांगितलंय. म्हणून अभ्यास करा,
आमचं नाव मोठं करण्यापेक्षा तुमच्या आई वडिलांचं अगोदर मोठं नाव करा. म्हणजे काय होईल की भविष्यामध्ये तुमच्या सगळ्या परिवाराला तुम्ही मार्गदर्शक ठरणार. आणि एकदा पोरग नोकरी लागलं, त्याचा इन्कम सोर्स सुरू जर झाला, तर नातेवाईकात काय किंमत असते ना, ते नंतर तो तुम्हाला सांगेल त्याच्या तोंडाने की बा एकदा पोरग सिलेक्ट झालं की त्याचा परिसर कसा बदलतो हा येत या ठिकाणी तो 2 शब्द तुम्हाला सांगेल. तर सगळ्यात पहिली गोष्ट त्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग या ठिकाणी फार्मसी ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाले आणि तो आहे ठाणे विभागाचा ना. हो सर. ठाणे सर्कलमध्ये सिलेक्शन झाले. आणि दुसरा आहे जळगाव मेडिकल कॉलेजला त्याचं परत फार्मसी ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालंय. आणि हा त्याचा दुसरा रिझल्ट आहे. आणि आता तिसरा रिझल्ट आहे त्याचा जिल्हा परिषदचा. तर त्याही ठिकाणी ते, आणि ही पोस्ट चांगली लक्षात ठेवा, फार्मसी ऑफिसर आहे ना, पोस्ट चांगली लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतात, माझी मुलगी अधीक्षक झाली, ती नॉन ग्रॅज्युएटेड क्लास 2 ची पोस्ट आहे. जरी TCS ने भरली असली तरी तिला नायब तहसीलदारचा पगार आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला एक सांगून ठेवतो, आता आपली एक मुलगी तिथं लेखापाल झाली, इथं बसत होती क्लासमध्ये, ती लेखापाल झाली, तिथे कालच आली होती ती. तर सांगायचं तात्पर्य काय, अभ्यासात सातत्य ठेवणं हेच तुमच्या नोकरीचं सगळ्यात मोठं गमक आहे. शिक्षक महत्वाचा नाही, क्लास महत्वाचा नाही, परंतु तुम्ही किती मेहनत करताना अभ्यासक्रम कसा कव्हर करता त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तर आता या ठिकाणी मी त्याचा क्लासच्या वतीने यथोचित सन्मान करतो. आणि ठीक आहे, काढला फोटो. बर, बूट आहेत माझ्या पायात. बर, आता पेट ते घे ना, बॉक्स घे ना पेड्यांचा, तिथं कुठे ठेवलं येतं तो, तिथं खाली. आता मी माझ्यातर्फे आणि माझ्या क्लासच्या तर्फे त्याला हा पेढा खाऊ घालतो. पण त्यांनी काय म्हणतो त्याला, पण सोनपापडी आणली त्यांनी, ठीक आहे, काय अडचण नाही. पेढा म्हणूनच तुम्ही पेढा, तुम्हाला काय दिसतंय तरी. तर आता मी पेढा खात नाही कारण मला साखर खायची नाही, त्याच्यामुळे मी असा शाब्दिक रूपातच पेढा खाऊन घेतो. दुसरं एक, आता मी त्याला 2 शब्द तुम्हाला सांगायला सांगतो, तू तुझं मनोगत व्यक्त कर. मी विजय सपकाळे, मी सरांचा 2018 बॅचचा विद्यार्थी आहे, मराठी इंग्लिश बॅचचा. थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर मी चाळीसगाव या ठिकाणचा, त्यामुळे मराठी आणि इंग्लिश या विशेष म्हणजे या सब्जेक्टचं थोडंसं अवघड वाटायचे. पण सरांकडे जिथे क्लास लावल्यानंतर मराठी आणि इंग्लिश हे सरांच्या 2 बॅचेस केल्या होत्या आणि इव्हन सरांची लास्ट डेला मी फीस पेड केली होती. आणि त्याच्यामुळे मला बराच फायदा झाला. तसेच आपण TCS आणि IBPS या 2 कंपन्या आता एक्झाम कंडक्ट करता, याचा खूप भाऊ करून घेतो, पण ते असं काही एवढं कठीण नाहीये. मी स्वरूप सांग बरं त्यांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न कसे असतात त्याचे काही नमुने सांग फक्त. फॉर एक्झाम्पल समजलं नाही नेमकं. नाही, प्रश्न कसे येतात ना, त्याचे काय काय प्रश्न आले त्याचे 2-3 उदाहरणं सांग. मला म्हणी, वाक्यप्रचार, प्रयोग, नंतर क्रियापद, समानार्थी, विरुद्धार्थी, हे प्रश्न होते. परत इंग्लिशमध्ये आता IBPS म्हटलं तर पॅराजंबल होतं. मी सरांचं पुस्तक सोडून कुठलंच पुस्तक रेफर केलं नाही. माझा तलाठीमध्ये मराठी इंग्लिश मिळून 50 पैकी 46 स्कोर आहे. अरे वा. याच्यामध्ये DMR मध्ये मराठीमध्ये 15 पैकी 13 करेक्ट आहेत आणि इंग्लिशमध्ये 15 पैकी 14 बरोबर आहेत. तसंच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पण तसेच सेम स्कोर आहे, एक रॉंग झालेला आहे, फक्त 5-5 क्वेश्चन होते, बाकी टेक्निकल होते आम्हाला. आणि IBPS मध्ये पण सेम आहे, पॅराजंबल होतं, स्पॉटिंग एरर होतं, स्पेलिंग करेक्शन होतं, देन सिनॉनिम अँटोनिम होतं, क्लॉज टेस्ट होती आणि पॅसेज होता. आणि मराठीचं म्हटलं तर आपलं लिंग वचन विचार त्याच्यावरती प्रश्न होते, देन पॅसेज होता आणि सेंटेन्स करेक्शन होते त्याच्यामध्ये पण, आणि शुद्ध शब्द तो सर्वात अवघड टॉपिक तो एक होता. बरोबर. काय बोलायचं आणखी? नाही सर. बरं, ठीक आहे. मी त्याला माझ्या क्लासच्या वतीने शुभ आशीर्वाद देतो आणि तुमच्या वतीने सुद्धा त्याला शुभेच्छा देतो. आता तो सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःच्या पायावर उभा राहिलाय, त्याचं संपूर्ण बॅकग्राऊंड बदललं असेल, मी तुम्हाला सांगतो एका दिवसामध्ये. हे बदलायचं नाही बदलायचं आपल्या हातावरती अवलंबून असतं की आपण किती मेहनत करतो, त्याच्यावरती अवलंबून असतं.
तुम्ही असेच अभ्यास करा चांगल्या रीतीनं. आणि तसंही तुम्ही म्हणले की नाही काय स्पर्धा परीक्षेचं खरं आहे, तरी बाहेर जाऊन तुम्ही काय दिवे लावणार आहे तर काय माहिती नाही. म्हणजे तुम्हाला लगेच काय लोक खाजगी क्षेत्रामध्ये 1 लाख रुपये पगाराची नोकरी असेल तर जा तिकडं. एक तर पहिली गोष्ट, आपल्याकडे नोकऱ्या कमी आहेत आणि ह्या कमी नोकऱ्यामध्ये आपल्याला ज्या वाट्याला सध्या येतंय ते तुम्ही ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला सुद्धा पुढच्या परीक्षांसाठी मी शुभेच्छा देतो. आणि अभ्यास करा. यशस्वी झाल्यानंतर पुन्हा माझ्याकडे या ठिकाणी सत्कार करण्यासाठी. कारण शिक्षक जसा आई पहिला गुरु असते तसा शिक्षक त्याच्यानंतरचा गुरु असतो. त्या विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये शिक्षकाचं काय महत्व असतं ना, हे सक्सेस झालेल्या विद्यार्थ्यांनाच माहिती असतं की आपण कुठे चुकलोत आणि शिक्षकाने आपल्याला कुठे सांगितलंय. तर मी त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि हा इथला छोटा खाणी प्रोग्राम संपला जाहीर करतो.